नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु या सामावली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मॅथ या विषयाची सिरीज सुरू केलेली आहे. जर आत्तापर्यंत आपण मॅथ आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण MPSC तसेच इतर परीक्षेने विचारलेले प्रश्न, खास करून निवडणुकीवर आधारित शेकड्यावरील प्रश्न हा घटक आपण जास्त भर देणार आहे ह्या घटकावर, कारण की MPSCमध्ये राज्यसेवा असो किंवा PSST यामध्ये निवडणुकीवर आधारित प्रश्न विचारण्याचा कल जास्त आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आपले लेक्चर पहा. चला तर सुरू करूया. टाईप 1मधील क्वेश्चन आहे, एका विद्यार्थ्यास 30% गुण मिळाले. जर त्यास 30 गुण मिळाले परंतु तो 30 गुणांनी अनुत्तीर्ण झाला तर त्या परीक्षेतील एकूण गुण किती? आता आपल्याला काय करायचं आहे तर एकूण गुण काढायचे आहेत. पहा माझी मांडणी कशी होईल. 30% म्हणजे काय तर 100 गुणिले आता एकूण गुण म्हणजेच काय मानू, x मानू. बरोबर. त्यात किती गुण मिळाले तर 30 गुण मिळाले. इथं 30, परंतु तो किती गुणांनी अनुत्तीर्ण झाला तर 30 ॲडिशन. पहा बरोबर शिकले. 30 + 30 किती झाले तर 60 आणि 30x भागिले 100. पहा हे आता हे समीकरण सोडत कसं होईल. म्हणून x बरोबर 60 आहे, तसं 60 गुणिले हे इकडे भागिले 100 आहे, इकडे साईडला गेलं तर काय होतं ना, गुणिले 100 आणि 30 इकडं गुणिले होते, इकडे काय करणार भागिले. म्हणून 30 × 30, 30 दुने 60. म्हणून x बरोबर 2 गुणिले 100 म्हणजेच काय तर 200. परीक्षेत एकूण गुण किती होते तर 200 होते आणि त्यास किती गुण मिळाले, 30% गुण मिळाले. 30% गुण म्हणजे किती होणार तर 230% बरोबर 60, म्हणजे अचूक उत्तर काय आहे तर 200. प्रश्न दुसरा आहे टाईप 2, एका परीक्षेत 60% विद्यार्थी विज्ञान या विषयात काय झाले उत्तीर्ण झाले म्हणजे पास झालेत. 70% विद्यार्थी गणित या विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे, आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले म्हणजेच काय झाले तर नापास झाले. तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास किती टक्के विद्यार्थी झाले. पहा दोन्ही, आता इथे पहा दोन्ही विषयात अनुत्तीर्ण दिली आपण आन्सर. दोन्ही विषयात किती झाले तर 25%. 25% फेल झाले तर अर्थातच पास काय झाले असणार, दोन्ही विषयात पास किंवा उत्तीर्ण किती असणार 25%. टक्के कधी 100मध्ये असतात, मग किती झाले तर पास 75%. राईट. आता आपल्याला एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढायचे आहेत. म्हणून एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढायचे आता किती होणार. पहा विज्ञान विषयात किती उत्तीर्ण येतं 60, त्यानंतर गणित विषयात आहेत 70, आणि हे काय दोन्ही विषयात किती येतं 75 म्हणजे -75. बरोबर. 70मधून 75 म्हणजे -5, 60 - 5 बरोबर 55. 60 - 5 = 55% विद्यार्थी काय असणार उत्तीर्ण असणार. आणि अनुत्तीर्ण किती असणार. पहा अनुत्तीर्ण विद्यार्थी किती असणार 100 - 55 बरोबर 45%. पहा परीक्षेत 45% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. टाईप 3 आहे, एका परीक्षेत इंग्रजी या विषयात 70% मुले पास झालीत. गणित या विषयात 65% मुले पास झालीत आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले. जर एकूण 3000 विद्यार्थी
उत्तीर्ण झाले म्हणजे 3000 स्टुडंट पास झाले तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसलेले होते. पहा कसे काढायचे हे. तर इंग्रजी या विषयात किती टक्के पास झाले तर 70% पास. त्यानंतर गणित विषयात किती झाले तर 65% पास. इथं तुम्हाला समजून जाईल. इंग्रजी विषयात किती टक्के नापास झाले असणार आहे तर 30% फेल. आणि इथे किती झाले असते 35 फेल. दोन्ही विषयात नापास किती झालेत पहा. दोन्ही विषयात  अनुत्तीर्ण किती झाले तर दोन्ही विषयात 25% काय झाले फेल. तर पास किती झाला असणार दोन्ही विषयात. उत्तीर्ण म्हणजेच पास किती झाले असणार. हे 25% आहे तर मग पास किती येतं 75%. राईट. आता आपण एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढू. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी कसे काढायचे तर माहिती आहे तुम्हाला. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी पहा. गणित विषयात किती येतं आपलं. इंग्रजी विषयात 70% म्हणजे 70. गणित विषयात 65. आणि हे जे काय आलं आहे ते यातून मायनस करायचं. -75 इज इक्वल टू किती बेरीज येते 7 आणि 6 13 135 -75 बरोबर 60% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 60% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पण एकूण विद्यार्थी काढायचे आपल्याला. एकूण विद्यार्थी बरोबर किती पास झाले तर 60% गुणिले x. आणि एकूण 3000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किती विद्यार्थी झाले तर 3000. म्हणून 60x इज इक्वल टू. आता मी डायरेक्ट लिहितो x इज इक्वल टू हे 100 तिकडे जाणार म्हणजे 3000 गुणिले 100 आणि भागिले काय होणार आहे तर 60. पहा हे शून्य कडनं 6 1 6 6 पंचे 30 आणि किती राहिली 50. म्हणजेच उत्तर येत आहे 50 गुणिले 100 बरोबर 5000. एकूण किती विद्यार्थी होते तर एकूण 5000 विद्यार्थी परीक्षेमध्ये बसलेले होते. प्रश्न 4 टाईप क्रमांक 4 आहे. एका परीक्षेत 35% विद्यार्थी पास झाले. जर त्या परीक्षेत एकूण 455 विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेत बसले होते. पहा सॉल्व कसं करायचं. 35% विद्यार्थी काय झाले तर विद्यार्थी पास. 35% विद्यार्थी पास. अर्थातच नापास किती असणार आहे तर 65% फेल असणार. पण जर त्या परीक्षेत एकूण 455 विद्यार्थी नापास झाले तर आता पहा एकूण विद्यार्थी काढायचे म्हणजे 65% किती येतं 455. डायरेक्ट मान्य करतो. x बरोबर 455 गुणिले इकडे गेलं तर काय होणार 100 भागिले 65. सॉल्व करू. पहा 65ने 455 भाग त्याचा 7 म्हणजे भाग 65 गुणिले 7 म्हणजे 7 गुणिले 100 बरोबर 700. एकूण 700 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. 26 42
आणि 5 5 25 याने भाग जातो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका मोबाईलच्या विक्री किमतीत 5% टॅक्स गृहीत धरून 4,200 रुपये आहे, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत काढा. एकच सॉल्व करायचं पहा. सॉल्व करायचं. एक्स प्लस किती टक्के टॅक्स आहे, तर 5% टॅक्स, म्हणजे 5x भागिले 100 बरोबर 4,200. पहा, 5 1 5 5 2 10, म्हणजेच एक्स प्लस एक्स अधिक 20 बरोबर 4,200. त्यानंतर 20x प्लस 20x प्लस x आणि भागिले 20 बरोबर 4,200. त्यानंतर 20x प्लस x 21x बरोबर हे 4,200 गुणिले 20. त्यानंतर x बरोबर 4,200 गुणिले 20 आणि 21 इकडे काय होणार, भागिले. म्हणून 21 21 21 2 42 किती राहिले, 200. म्हणून x बरोबर 200 गुणिले 20 म्हणजे 2 2 4 आणि वर 3 0. x बरोबर 4. पहा, मोबाईलची खरेदी किंमत किती असणार, 4,000 रुपये, आणि त्याच्यावर टॅक्स किती लागला आहे, तर 200 रुपये टॅक्स लागला आहे. पहा आता मग दुसऱ्या शॉर्ट ट्रिक्सनी पहा कसं सॉल्व करायचे हे. पहा, 4,000 रुपये आहे, तर त्याच्यावर 5% टॅक्स धरला तर किती रुपये निघतात. पहा, 4,000 गुणिले 5/100. पहा, 0 हे 0 कटले, 5 20 बरोबर 200, म्हणजेच काय होणार, 4,000 प्लस 200 बरोबर 4,200. टॅक्स गृहीत धरून किती किंमत मिळाली, 4,200. आणि एकूण मोबाईलची खरेदी किंमत काय आहे, तर 4,000 रुपये. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, एका परीक्षेत 25% विद्यार्थी नापास झाले. जर 900 विद्यार्थी पास झाले असतील तर एकूण विद्यार्थी संख्या काढा. पहा, किती टक्के फेल झाले, तर फेल 25%. पास किती झाले असणार, पास 75%. पहा, 75% इंटू x इज इक्वल टू किती पास झालेले, 900 विद्यार्थी पास झाले. तर पहा, x बरोबर 900 गुणिले 100 भागिले 75 इज इक्वल टू 25 त्रिक 75, 25 100, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 300 गुणिले 4 बरोबर 1200. एकूण विद्यार्थी संख्या होती तर 1200. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार आहेत. एका उमेदवारास 30% मते मिळाली, परंतु तो 500 मतांनी निवडणूक हरला, तर त्या निवडणुकीत मतांची संख्या काढायची. पहा, हे कधी टक्के कशा 100 असतात, राईट. पहा, 30% मते मिळाली, परंतु तो 500 मतांनी हरला. एका निवडणुकीत 2 उमेदवार आहेत. पहा, 30% मतं पडली आणि परंतु तो काय हरला. आणि इकडे 70% मतं ज्याला पडलं तो काय असणार, जिंकलेला. पहा, हे कसं काढायचं, 70% ह्यातील डिफरन्स काढायचा. आता ह्यातील टक्क्यांचा डिफरन्स किती येईल ते काढायचा. किती येणार पहा, 70 - 30 बरोबर किती डिफरन्स असणार, 40%. 70x
भागिले 100 मायनस 30% भागिले 100 बरोबर किती मताने हारलाय तो 500 म्हणजेच 70x मायनस 30x भागिले 100 कारण की पाय समान आहे बरोबर 500 बरोबर 40x डिफरन्स किती येतं 40x बरोबर इकडे गेलं तर 500 गुणिले इथं भागाकार इकडे गेला तर काय गुणाकार आहे बरोबर 100 म्हणजेच 500 गुणिले 100 भागिले 40 पहा 0 0 कॅन्सल 25 4 1 4 25 100 आणि आन्सर येते 250 गुणिले 25 25 5 600 म्हणजे 125 आणि 0 ही निवडणुकीत एकूण मतांची संख्या होती 1250. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. त्या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते. पहा 100% मध्ये असते. पहा डिवायडेशन कसं होतं 8% मतदारांनी मतदान केले नाही मतदान केले नाही म्हणजे मतदान केले असणार किती उमेदवारांनी तर 92% 92%नी. आता 92% मधूनच काय करायचं आपल्याला जिंकणारा आणि हरणारा जिंकणारा आणि हरणारा. पहा जिंकणाऱ्याला किती टक्के मते मिळून त्याने दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर 48% मत मिळून ते काय केलं त्याने पराभव केला. पण आता हरणारा कसा काढायचा यामधूनच घ्यायचा 92% आहे तर डिफरन्स पहा 92% मायनस 48% बरोबर किती येणार तर याचा डिफरन्स 44%. आता मतांचा फरक किती दिला आहे त्यांनी 1100 मतांचा फरक 1100 मते 1100 मते आणि टक्केवारीमध्ये फरक आहे टक्केवारीमध्ये फरक आहे 44. टक्केवारीमध्ये किती येते 48 मायनस 44% बरोबर टक्केवारीमध्ये फरक आला 4% फरक आहे. आता एकूण मताचे 4% एकूण मते काढायचे एकूण मत काढायचे एकूण मते काढायचे आपल्याला 4% बरोबर किती इथं 1100 म्हणजे 4 भागिले 100 बरोबर 1100 म्हणजेच एकूण मते बरोबर 1100 गुणिले 100 भागिले किती येणार आहे तर 4 25 100 आणि 25 किती येणार 2750. एकूण मते किती होते तर 2750. हा क्वेश्चन राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2013 साली. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका निवडणुकीमध्ये केवळ 2 उमेदवार उभे होते. जर जिंकणाऱ्या उमेदवाराला 65% मते मिळाली आणि त्याने दुसऱ्या उमेदवाराचा 900 मतांनी पराभव केला तर निवडणुकीमध्ये एकूण किती उमेदवारांनी मतदान केले. पहा किती मतदान किती टक्केमध्ये असते 100% मध्ये. डिवायडेशन पहा जिंकणाऱ्याला किती टक्के पडले तर जिंकणारा किती मध्ये येतं 65% मध्ये. आता अर्थात हरणाऱ्याला किती असणार
हरणार कसं काढा 100 मायनस 65 बरोबर किती 35% ह्यो हरणारा आता मतांचं किती मतांनी डिफरन्स आहे मतांचा फरक 900 मते मतांचा फरक किती आला आहे 900 आणि टक्केवारीमध्ये फरक येतोय मतांचा फरक टक्केवारीमध्ये 65 मायनस 35 बरोबर किती टक्के फरक आला 30%. त्यानंतर ते एकूण मते काढू एकूण मते बरोबर एकूण मते 30% बरोबर किती येतं 900 म्हणून 900 गुणिले 100 भागिले किती येणार तर 30 इथे काय असणार एकूण मते बरोबर 0 0 कटलं 3 1 3 3 3 30 म्हणून 30 गुणिले 100 बरोबर किती 3000 एकूण मते किती असणार तर 3000. 10व्या नंबरचा क्वेश्चन आहे हा लास्ट क्वेश्चन आहे. एका निवडणुकीमध्ये 3 उमेदवार होते आतापर्यंत पाहिलं आपण 2 आता ह्या निवडणुकीत 3 उमेदवार होते. जर जिंकणाऱ्या उमेदवाराला 45% मते मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 25% मते मिळाली जर जिंकणाऱ्या उमेदवाराने 4500 मतांनी निवडणूक जिंकली तर त्या निवडणुकीमध्ये एकूण किती उमेदवार होते पहा हे सॉल्व कसं करायचं 100% मध्ये टक्केवारी किती 100%. आता यातमध्ये पहा 3 घ्यायची इथं विनर लूजर 1 आणि लूजर 2 जिंकणाऱ्या उमेदवार किती टक्के मिळाले तर 45%. पण तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार किती मिळाली तर 25% मते मिळाली. पहा ह्याची कशी काढा टक्केवारी पहा 100 मायनस ते किती 45 प्लस हे किती असणार 25 पहा 100 मायनस हे दोघांची टक्केवारी किती आली 70 आणि याची किती असणार 30%. पहा मतांचा फरक कधीही जे सेकंड नंबर आहे ना त्याला सर्वात जास्त कमी मत म्हणजे जास्त मतं मिळेल लूजरमध्ये त्याला सर्वात जास्त मत आहेत लूजरमध्ये आणि विनर्स यांच्यामध्ये कधी फरक असतो. पहा मतांचा फरक म्हणून ह्याच्यानंतर टक्केवारीमध्ये फरक किती येणार पहा टक्केवारीमध्ये फरक आला 45% मायनस 30% किती फरक येणार 15%. आणि मतांचा फरक किती दिलेला आहे तर उमेदवार 4500 मतांनी मतांचा फरक किती येतं 4500 बरोबर. आता एकूण मते काढू एकूण मते किती टक्के फरक आला आहे 15% म्हणजे भागिले 100 बरोबर किती 4500. पहा एकूण मते बरोबर 4500 गुणिले काय 100 भागिले किती 15 15 1 15 1 पंचेचाळीस झाले 300 गुणिले 100 बरोबर 3 1 3 आणि 4 0 एकूण मते किती असणार यामध्ये 30,000. अशा प्रकारे आपण जवळपास 10 प्रॉब्लेम घेतले आहे आणि ते सॉल्व केले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.